नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या जीवन हरिग्राम चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय जीवन. आणि मित्रांनो, आपण आता थोडंसं तुम्हाला किल्ल्याचा देखावा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण आलेले आहे मित्रांनो आपल्या वेदांत पोपी यांच्या घरी. हरिग्राम गावामध्ये मस्त की एक भव्यदिव्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे बरेचसे किल्ले आहेत. त्यापैकी मित्रांनो आपल्या दादांनी आणि सर्व त्यांच्या फॅमिलीनी एक किल्ला तयार केलेला आहे महाराजांचा. तर तोच मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्यासोबत जोडलेले आहेत वेदांत पोपी, आणि वेदांत पोपी सोबत पण थोडासा संवाद साधणार आहोत. आणि आपण किल्ल्याची माहिती सुद्धा विचारणार, थोडीशी माहिती विचारणार आहे. किती दिवस लागले आपले किल्ला बनवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या. चला आता तुम्हाला दाखवतो किल्ल्याजवळ पुढचा कार्यक्रम पाहायला भेटेल. मित्रांनो समोरच पाहू शकतात भव्यदिव्य तोरणा किल्ला पाहू शकतात. आणि मित्रांनो बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. वेदांत पोपे असतील आपले, तसेच मित्रांनो आपले हरिग्राम गावचे कॉमेडर वैभव पोपे यांनी सुद्धा खूप मोठ्या उत्साहाने किल्ल्याला हातभार लावलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे किल्ला बनवलेला आहे. वेदांत भाई नमस्कार. आपला किल्ला कोणता बनवलेला आहे तुम्ही? तोरणा किल्ला. तोरणा किल्ला बनवण्याचा तुझा प्रयत्न किती दिवसापासून चालू होता आणि कसं काय डोक्यामध्ये आलं? हा तोरणा किल्ला बनवण्यासाठी आपल्याला किती दिवस लागले आणि किती मेहनत घेतली तुम्ही? याच्या किल्ला बनवण्यासाठी आणखीन कोण कोण होते? दादाचं नाव काय? योगेश दादा. आणि हे आपण आता किल्ल्याला साहित्य वापरलेलं आहे, काय काय साहित्य वापरलेलं जरा आम्हाला पण सांग. झेंडा कशापासून बनवलेले आहेत? कागदापासून. मित्रांनो बघा खूप छानपैकी माहिती आपल्याला दिलेली आहे. वेदांत भाई आपण कितवीला शिकत आहेत? 7वी. कोणत्या स्कूलमध्ये? चला मित्रांनो बघा शाळेचं नाव का आपल्या? चला मित्रांनो आता तुम्हाला आहे ना आपल्या महाराजांचे किल्ला दाखवतो. बघा खूप सुंदर मित्रांनो किल्ला बनवला. मी सुद्धा आहे ना मित्रांनो बघून खूप आनंद झालेला आहे, कारण की खूप सुंदरपैकी देखावा केलेला आहे. किल्ल्याची पायरचना बघा इथून स्टार्ट होते. इथे समोर पाहू शकतात किल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आणि समोरच गेले की बघा दोन इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे दिसत असतील तुम्हाला. या निकादावर पाहू शकतात तुम्ही. चला हा बघा मित्रांनो समोर तुम्हाला दिसत असेल कोकण द्वार. मित्रांनो आतमध्ये गेल्यावर थोडेच अंतरावर द्वार आहे, त्याचं द्वारचं नाव आहे कोकण द्वार. आणि समोरच तुम्हाला दिसत असेल मावले आहेत प्रवेशद्वारावर. मित्रांनो बघा इथे समोरच बघा समोर दिसत असेल तुम्हाला हनुमान बुरुज, दारूचा कोठारा. मित्रांनो या किल्ल्यावरती आहे ना तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा चांगल्या प्रकारे. इकडे बघा समोर दिसायला प्रतापगडाकडे जाण्यासाठी, आणि तिकडे मित्रांनो रायगडाकडे जाण्यासाठी पण दाखवले बघा दिशा. आणि तिथे आहे महावाडा, इथे तोरणेश्वर मंदिर, आणि इथे विहीर आहे. मेघाई देवीचं मंदिर आहे. तलाव सुद्धा आहे तो बघा मित्रांनो. पूर्ण माहिती दिलेली आहे बघा. जसं तोरणा किल्ल्यावरती माहिती आहे ना तशा प्रकारेच कुठेतरी एक माहिती दिलेली आहे आणि दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
म्हणजे समोर दिसत असेल सिंहगडाकडे जाण्यासाठी दिशा आहे आणि इथे आहे पुरंदर किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे। आणि मित्रांनो या किल्ल्याचं खासियत अशी आहे की या किल्ल्यावरून आहे ना पूर्ण 4 दिशाचे किल्ले दिसत असत। बघा हा किल्ला आहे ना आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिली लढाई झाली होती आणि पहिली विजय झालेला किल्ला आहे। मित्रांनो बघा वयाच्या 16व्या वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता तोरणागड। मित्रांनो बघा स्वतः फिरून पूर्ण किल्ल्याची छाननी केली आणि त्याच्यानंतर आपल्या श्री छत्रपती शिवाजी राजांनी किल्ल्याची ते माहिती पूर्ण प्रचंडगड असे ठेवलेले आहे आणि त्याच्यानंतर तोरणागड असे देखील ओळखले जाते या किल्ल्याला। हे बघा समोर तुम्हाला दिसत असेल किल्ल्याची माहिती सुद्धा आहे। बघा किल्ल्याची माहिती आहे तोरणागड प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातील अतिशय विशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे। याची उंची सुमारे 1403 मीटर आहे। तर याचे 4,704 फूट व डोंगर रांगात व सह्याद्रीच्या स्थापना 1470 ते 1486 सुमारे झालेले। श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इसवी सन 1647 मध्ये तोरणागड सर्वप्रथम घेतला आहे। तेव्हा शिवाजी महाराज हे फक्त 16व्या वर्षाचे होते। महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याचा प्रचंड विस्तारामुळे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले। त्याच्यामुळे आपण देवाला नमस्कार करू शकतो असे माझे देवाला देवानी वंदन। जय भवानी जय शिवराय।